जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। हल्लेखोरांनी बायसरन व्हॅलीतील पर्यटकांवर जवळून गोळीबार केला। या घटनेनंतर मोदींनी आपला सौदी अरेबिया दौरा तत्काळ रद्द करून भारतात परतण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना म्हटले, या भ्याड कृत्याच्या मागे जे कोणी आहेत त्यांना सोडणार नाही, त्यांना न्यायाच्या कक्षेत आणले जाईल। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमध्ये पोहोचून उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सहभागी झाले होते। या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेझिस्टन्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। 2019 नंतर काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या 85,000हून अधिक बाह्य लोकांमुळे होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा विरोध करत हा हल्ला केल्याचे म्हटले आहे। या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। अनेक राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर काश्मीरमध्ये सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे। सध्या सुरक्षा यंत्रणा हल्लेखोरांच्या शोधात असून राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेणार आहे। या हल्ल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।